नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महापारेषण व महावितरण व्हिडिओ क्रमांक 11 घेऊन आलो आहोत. चला या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्ह टोकाकडे जाताना येणाऱ्या संख्यास काय कोणते चिन्ह द्यावे? बघा, बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्ह टोकाकडे जाताना येणाऱ्या संख्यास कोणते चिन्ह द्यावे? मग ते अधिकचे द्यावे की वजाचे द्यावे हे बघूया. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, अधिकचे चिन्ह द्यावे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, ट्रान्सफॉर्मरचा कोअर लॅमिनेट का केला जातो? बघा, ट्रान्सफॉर्मरचा कोअर लॅमिनेट का केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे सी, कोअर लॉसेस कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा कोअर लॅमिनेट केला जातो. प्रश्न क्रमांक 3 बघा, सिलिकॉन अणूच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? बघा, सिलिकॉन अणूच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे डी, 4. सिलिकॉन अणूच्या कक्षेत एकूण शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रश्न क्रमांक 4 बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉसेस कशामुळे होत असतात? बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉसेस कशामुळे होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, वायंडिंगच्या रेझिस्टन्समुळे ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉसेस होत असतात. प्रश्न क्रमांक 5 बघा, ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती डायोड्स वापरतात? बघा, ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती डायोड्स वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे डी, 4. बघा, ब्रिज रेक्टिफायर मध्ये एकूण 4 डायोड्स वापरतात. प्रश्न क्रमांक 6 बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये हिस्टेरेसिस लॉसेस कशामुळे होतात? बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये हिस्टेरेसिस लॉसेस कशामुळे होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बी, चुंबकीय क्षेत्राच्या अदलाबदलामुळे ट्रान्सफॉर्मर मध्ये हिस्टेरेसिस लॉसेस होत असतात. प्रश्न क्रमांक 7 बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठे केला जातो? बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठे केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे सी, कमी प्रमाणात व्होल्टेज मध्ये बदल करण्यासाठी. कमी प्रमाणात व्होल्टेजचे बदल करण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 बघा, पदार्थाच्या लहानात लहान कणास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, मूलद्रव्य. पदार्थाच्या लहानात लहान कणास मूलद्रव्य असे म्हणतात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेटत राहा. अजून खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील, जेणेकरून परीक्षेसाठी तुमचा चांगला सराव होईल. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढील प्रश्न बघूया. बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग का केला जातो? बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग का केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे सी, रेग्युलेशन कमी असते म्हणून ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटारी चालू करण्यासाठी केला जातो? कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटार चालू करण्यासाठी केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ए, ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 11 बघा, स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची वायडिंग सेकंडरी प्रायमरीच्या तुलनेत कशी असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ए, प्रायमरी पेक्षा बारीक तारेची व जाड वेढ्यांची. प्रश्नाचं उत्तर आहे ए, प्रायमरी पेक्षा बारीक तारेची व जाड वेढ्यांची. प्रश्न क्रमांक 12 बघा, ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते? बघा, ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे सी, फ्रिक्वेन्सी व पॉवर न बदलता व्होल्टेज कमी जास्त करणे हे ट्रान्सफॉर्मरचे कार्य होय. प्रश्न क्रमांक 13 बघा, ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायवर कार्य करतो? बघा, ट्रान्सफॉर्मर हा एसी सप्लायवरच कार्य करतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए, ट्रान्सफॉर्मर हा एसी सप्लायवर कार्य करतो. पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड ठेवले जाते? बघा, पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड ठेवले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, एअर ब्लास्टसह ऑइल कूलिंग.
एअर ब्लास्टसह ऑइल कूलिंग या पद्धतीने पॉवर ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 15 बघा. अणूच्या केंद्राभोवती जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स कक्षा असतात? बघा, जास्तीत जास्त ह्या 7 कक्षा असतात. अणूच्या केंद्राभोवती एकूण जास्तीत जास्त 7 कक्षा असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. ट्रान्सफॉर्मरला रेटेड व्होल्टेजचा डीसी सप्लाय दिल्यास काय होईल? बघा, ट्रान्सफॉर्मरला जर डीसी सप्लाय दिला तर काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. त्या ट्रान्सफॉर्मर मधील वायडिंग ही जळून जाईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरच्या रचनेत कोणता फायदा आहे? बघा, सेल टाईप ट्रान्सफॉर्मरच्या रचनेत कोणता फायदा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. कोर टाईपच्या तुलनेत टर्न्स किंवा व्होल्ट्स कमी लागतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 18 बघा. फ्युचर रेटिंग कशामध्ये दिलेले असते? बघा, फ्युचर रेटिंग हे कधी पण एम्पियर मध्ये दिले असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. फ्युचर रेटिंग हे एम्पियर मध्ये दिलेले असते. प्रश्न क्रमांक 19 बघा. ज्या पदार्थामधून काही प्रमाणात करंट वाहू शकतो त्यास काय म्हणतात? बघा, ज्या पदार्थामधून थोडा थोडा करंट वाहतो त्यास सेमी कंडक्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 बघा. पॉझिटिव्ह कडून पाठवलेला इलेक्ट्रिक करंट रेझिस्टन्स मार्फत मार्ग पूर्ण करून निगेटिव्ह कडे पोहोचतो त्यास काय म्हणतात? बघा, पॉझिटिव्ह कडून रेझिस्टन्स मधून थोडक्यात पूर्ण सर्किट म्हणजे कंप्लीट सर्किट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. कंप्लीट सर्किट. प्रश्न क्रमांक 21 बघा. एसीबी चे विस्तारित नाव काय? म्हणजेच एसीबी चा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. सॉरी, ए. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. एअर सर्किट ब्रेकर. एसीबी चे विस्तारित नाव काय? तर एअर सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 23 बघा. प्लग पिनच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडतात? बघा, प्लग पिनच्या थ्री पिनची जी पिन असते त्याच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. हिरव्या रंगाची वायर ही जोडत असतात. प्रश्न क्रमांक 24 बघा. रिवायरेबल फ्यूजचा फ्युजन फॅक्टर किती असतो? बघा, रिवायरेबल फ्यूजचा फ्युजन फॅक्टर किती असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 1.7 हा रिवायरेबल फ्यूजचा फ्युजन फॅक्टर असतो. प्रश्न क्रमांक 25 बघा. चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी किती असते? बघा, चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 1.26 एवढी ही चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी असते. प्रश्न क्रमांक 26 बघा. कोणत्या शास्त्रज्ञाने चुंबकाचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने चुंबकाचा सविस्तर अभ्यास केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने चुंबकाचा सविस्तर अभ्यास केला. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक.